एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊनही तोडगा निघालेला नसल्यानं ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आजपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, घर भाडे भत्ता द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले। नांदेडमधील बस सेवा देखील आजपासून बंद असल्यानं प्रवाशांचं हाल होताना पाहायला मिळत आहे। नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकात कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बस बंद ठेवून धरणे आंदोलनात सहभाग घेतला। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी। चला तर पाहूया। सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी जे आहे आजपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी आता नांदेडच्या बस स्थानकामध्ये आहे आणि या ठिकाणी जे आहे कर्मचाऱ्यांनी जे आजपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे, त्यामुळे एकंदरीत जे आहे प्रवाशांचे हाल होत आहेत। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बसेस आजपासून बंद ठेवलेल्या आहेत आणि बंद ठेवून ह्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे आता जे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व एसटी बसेस जे आहेत नांदेड जिल्ह्यातले बंद आहेत। आणि आता मी नांदेडच्या बस स्थानकामध्ये माझ्यासोबत एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? 7 ऑगस्ट रोजी आमची कृती समितीची बैठक आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत आमच्या आर्थिक प्रश्नाच्या संदर्भात झाली होती। त्यामध्ये त्यांनी आम्हाला तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, ते आमच्याविषयी खूप पॉझिटिव्ह होते आणि आम्ही त्यामुळे त्यांनी आम्हाला 20 तारीख दिली होती। 20 तारखेला आम्ही वाट खूप बघितली की आम्हाला पत्र येईल, आम्हाला भेटीसाठी बोलवतील आणि आमच्या आर्थिक ज्या अडचणीचे आमच्या जे मागण्या आहेत ते सोडवतील। पण आतापर्यंत सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कुठे मिटिंगला बोलवलेलं नाही किंवा आम्हाला बैठक लावली नाही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी। तर त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो आज महाराष्ट्रभर राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन करावे लागत आहे। आज मुख्यमंत्री साहेब जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन लाडक्या बहीण योजनेचे कार्यक्रम करत आहे। का आमच्या एसटी महामंडळमध्ये जे महिला कर्मचारी आहेत तुमच्या लाडक्या बहीण नाहीत का मुख्यमंत्री साहेब? मला आता तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे। आणि दुसरा असा आहे की साहेब तुम्ही जेवढ्या योजना आमच्यावर लादलेल्या आहेत महिलांना 50% मोफत प्रवास 50% आणि 75 वर्षीय वयोवृद्धांना फ्री प्रवास, त्यामुळे या गाड्यांमध्ये किती गर्दी होते तुम्ही एकदा बघा। आमचे कर्मचारी कसे काम करतात, गाड्या गळत्या आहेत, त्यांच्या सीटा कशा आहेत, आम्हाला रात्री वस्तीला कुठे राहायची व्यवस्था नाही, आम्हाला जेवायला आमच्या सरकारकडे फक्त एवढंच मागणं आहे की आम्ही जे धरणे आंदोलन केलेलं आहे त्याची तुम्ही दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमची बैठक बोलवावी आणि आम्हाला राज्य शासनाप्रमाणे वेतन द्यावे आणि आम्हाला आमचा जो महागाई भत्ता थकीत आहे तो द्यावा, आमच्या घरभाडे जे थकीत आहे ते लवकरात लवकर द्यावे। आणि आता आपल्या गणपतीमध्ये चाकरमान्यांसाठी जे गाड्या बुक आहेत त्या सर्व गाड्या धरणे आंदोलनात सामील होतील आणि त्यांची जी गैरसोय त्याच्यासाठी सर्वस्वी सरकार जबाबदार राहील। एकंदरीत आपण पाहू शकता सरकारने जे आहे ते एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने सोडवायला पाहिजे, अन्यथा येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सर्व बसेस जे आहेत ते बंद करून ठेवू आणि आम्ही सगळेजण या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होऊ, असं जे हा इशारा एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। कॅमेरामॅन सौरभ सोबत मी पवन जगडमवार, देशोन्नती, नांदेड। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।